नमस्कार, कसे आहेत सगळे? अभ्यास करताना करायलाच पाहिजे. बरं, आज तुमच्यासाठी एक छोटासा टॉपिक घेऊन आलेलो आहे. त्या टॉपिकचं नाव आहे दॅट इज सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. स्कूलमध्ये सगळ्यांनाच माहिती पडे सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. सर्कल असतो, या सर्कलचा सर्कम्फरन्स, त्याला आपण काय म्हणतात, सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. आणि त्याचा फॉर्म्युला आहे C = 2πr. बरं, आता हा जो फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला सगळेच पाठ करतात. C = 2πr. पण पाय म्हणजे काय, आर म्हणजे काय, सी म्हणजे काय, किंवा तुम्हाला हे माहिती आहे पायची व्हॅल्यू असते 22/7 और 3.14. पण स्कूलमध्ये कोणीच विचारत नाही की 22/7च का, 3.14च का. तर त्याच्या मागे गंमत आहे. ती गंमत म्हणजे काय, सायंटिस्टने काय केलं, सायंटिस्टने वेगवेगळ्या साईजचे सर्कल्स घेतले, वेगवेगळ्या साईजचे सर्कल्स घेतले आणि प्रत्येक सर्कलचा सर्कम्फरन्स एक दोरी असते, त्या दोरीने मेजर केलं आणि प्रत्येक सर्कलचं त्याला काय मिळालं, सर्कम्फरन्स मिळाला. काय मिळाला, सर्कम्फरन्स. आता प्रत्येक सर्कलची जी साईज आहे ती वेगळी आहे, म्हणजे प्रत्येक सर्कलचा सर्कम्फरन्सची जी काय व्हॅल्यू असेल ती पण वेगळी आहे. आणि त्याच्यामुळे प्रत्येक सर्कलचा डायमीटर पण वेगळा येणार. असे त्यांनी नंबर ऑफ सर्कल्स घेतले, प्रत्येक सर्कलचा सर्कम्फरन्स काढला आणि प्रत्येक सर्कलचा डायमीटर काढला. आणि मग त्यांनी गंमत काय केली, त्यांनी बघितलं की प्रत्येक सर्कलचा त्यांनी काय काढला, एक रेशो काढला, दॅट इज सर्कम्फरन्स अपॉन डायमीटर. सर्कम्फरन्स अपॉन डायमीटर. जेव्हा त्यांनी प्रत्येक सर्कलचा सर्कम्फरन्स अपॉन डायमीटर हा रेशो घेतला, प्रत्येक वेळेस जरी सर्कम्फरन्स प्रत्येक सर्कलचा वेगळा होता, डायमीटर वेगळा होता, पण यांचा जेव्हा त्यांनी रेशो काढला त्यांना एक कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळाली. काय मिळाली त्यांना, एक कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळाली. आणि ती कॉन्स्टंट व्हॅल्यू काय येत होती, एक तर 22.7 किंवा 3.14. मग त्यांनी काय केलं, सर्कम्फरन्स अपॉन डायमीटर इज इक्वल्स टू 3.14 आणि या 3.14 ला त्यांनी नाव दिलं, दॅट इज पाय. आता पायच का बरं घेतलं, कारण की पाय पॅरिमीटरचा पहिला शब्द आहे, पॅरिमीटर. आणि पॅरिमीटरला ग्रीक मध्ये म्हणतात पॅरिमेट्रोज. आणि पॅरिमेट्रोज म्हणजेच काय, पाय. सो सर्कम्फरन्स अपॉन टी इज इक्वल्स टू काय घेतलं, पाय. म्हणजे सर्कम्फरन्स इज इक्वल्स टू पाय इंटू डी. डायमीटर तुम्हाला माहिती, डायमीटर म्हणजे ट्वाइस आर. डायमीटर इज इक्वल्स टू ट्वाइस आर, देयरफॉर सर्कम्फरन्स इज इक्वल्स टू 2πr. असे कॉन्सेप्ट जर तुम्हाला हवे असतील तर फॉलो करा, कारण जिथे कॉन्सेप्ट स्ट्रॉंग तिथे रिझल्ट लॉंग.